हाय एव्हरीवन. आज व्हॅलेंटाईन्स डे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो किंवा जी माणसं आपल्यावरती मनापासून प्रेम करतात ती माणसं आहेतच आणि त्यांच्याबरोबर आपण सेलिब्रेट करणारच आहोत. पण त्याहीपेक्षा हा व्हॅलेंटाईन डे तेव्हा जास्त छान सेलिब्रेट होईल जेव्हा आपण स्वतःवरती जास्त प्रेम करतो आहोत हे दर्शवू किंवा हे दाखवू. तर आता हे कसं दाखवायचं ह्याच्यासाठी या व्हॅलेंटाईन्स डेला माझ्याकडे खरंच काहीतरी खास आहे. म्हणून मी तुम्हाला विश करायला आली आहे आणि मी तुम्हाला काहीतरी सांगायला सुद्धा आली आहे. सो त्याच्या आधी मी तुम्हाला एक बॅक स्टोरी सांगते. 2-3 महिन्यापूर्वी मी पार्लरमध्ये गेले होते आणि एक पॅक लावला होता जो मला सूट नाही झाला. स्किन माझी खूप ओव्हर सेन्सिटिव्ह आहे. सो तो नाही झाला सूट आणि मला इथे खूप रॅशेस आल्या होत्या आणि त्या खूप काळ राहिल्या कारण नाटकाचे प्रयोग पण सुरू आहेत, मेकअप सतत त्याच्यावरती चढतो आहे. तर मी डर्मटॉलॉजिस्टकडे जायचं, आत्ता जाऊ मग जाऊ आणि ते थोडंसं प्रोलॉंग होत गेलं. दरम्यान माझी बेस्ट फ्रेंड आहे, जिवलग मैत्रीण आहे आरती. तर तिने एक खूप छान प्रॉडक्ट लॉन्च केलं जे आहे हा एक साबण आहे स्वतः घरी बनवलेला. यात नेमकं असं काय आहे की मी तुम्हाला इन्सिस्ट करणार आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. सो हा एक होममेड साबण आहे. हे अवाकाडो चं बनवलेलं एक खूप छान मॉइश्चरायझर आहे आणि बीटरूटपासून बनवलेलं हे लिप बाम आहे. अशा 3 गोष्टी तिने बनवल्या आणि मी तिच्याबरोबर हे शेअर करतच होते असं असं झालं आहे. तर ती मला म्हणाली थोडंसं थांब, आधी हे वापरून बघ आणि मग तू ठरव की तुला स्किन स्पेशलिस्टकडे जायचं आहे की नाही. आणि मी तिला खूप चांगलं ओळखते खूप वर्षांपासून. सगळ्या घरातल्या गोष्टी ज्या आपल्या आत्तापर्यंत आजी आपली आई करताना पाहिले, कारण मी माझ्या आईलाही पाहिलं आहे. लोणी जर कढवायचं असेल तर ते लोणी चेहऱ्याला लागलं पाहिजे. पपई खाल्ली तर ती सालं अशीच जाता कामा नये, ती आपल्या चेहऱ्याला चोळलीच गेली पाहिजेत. पण मी त्याला अपवाद आहे कारण मी प्रचंड आळशी आणि त्याच्यासाठी माझ्या आयुष्यात आरती ही अत्यंत एक व्यक्ती, महत्त्वाची व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे. सो तीही तशीच आहे जी फक्त घरातल्या होममेड आणि प्युअर गोष्टींवरती बिलीव्ह करते. ती स्वतः ते वापरते, त्याच्यामुळे तिची स्किन खूप सुंदर आणि तुकतुकीत आहे. आणि तेच माझ्यासारख्या मैत्रिणी किंवा माझ्यासारख्या असंख्य आम्ही मित्रमैत्रिणींसाठी तिने हे पाऊल उचललं. ज्यामध्ये आता हा जो साबण आहे त्यामध्ये मसूरचं पीठ, कॉफी, त्यानंतर व्हिटॅमिन ई आणि असं खूप गोष्टी आणि आता तिने एक फळांच्या सालांचं सुद्धा एक साबण तिने छान तयार केलेलं आहे. सो असा घरातल्या सगळ्या गोष्टी वापरून तिने हा साबण तयार केला आणि सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट ह्या 3ही गोष्टींमध्ये आहेत ते म्हणजे साजूक तूप. आणि तुमचा विश्वास नाही बसणार आता बहुतेक माझ्याकडे बघून बसेल म्हणूनच मी तुमच्यासमोर आली आहे की मला 1 महिना मी हे वापरते आहे. मी बाकी काहीच वापरत नाही आहे. मी फेसवॉशसुद्धा वापरणं बंद केलेलं आहे. मी फक्त हा साबण आणि फक्त चेहऱ्यासाठी नाही तर आपण पूर्ण अंघोळ या साबणाने करू शकतो. ह्याने आपली डेड स्किन पण निघून जाते. चेहऱ्याला छान एक असं तुकतुकी पण येते आणि कारण त्याच्यामध्ये तूप आहे त्यामुळे असा रफ स्किन राहत नाही. दुसरं, बाहेर आल्यानंतर मी हे मॉइश्चरायझर वापरते. सो सकाळी अंघोळीनंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी ह्या फक्त 3 गोष्टींनी माझं आयुष्य खूप सुखकर झालेलं आहे. आणि बाकी सगळे केमिकलनी भरलेले सगळे प्रॉडक्ट्स त्यांना मी रामराम केलेलं आहे आणि माझ्या मैत्रिणीचं प्रेमाने बनवलेले, कारण ती स्वतःच्या हाताने घरामध्ये बनवते. त्यात 1% कुठल्याही अशा बाहेरच्या केमिकल्सचा वापर नाही आहे की ज्याने आपल्या छान स्किनला त्रास होऊ शकेल. तर स्वतःवरती प्रेम आहे हे दाखवण्याची किती सुंदर संधी आलेली आहे. तर तुम्ही ती दवडू नका आणि तुम्ही हे प्रॉडक्ट्स अगदी निर्धास्तपणाने ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटतात ते आमच्यापर्यंत नक्की कळवा. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवरती प्रेम करा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.